मनोज जरांगे आंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे. आता हा मोर्चा लोणावळापर्यंत आला आहे. मोर्चाच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. येत्या काही तासात मोर्चा मुंबईत धडकणार आहे. परंतु मोर्चाला मुंबईच्या वेशीवरच कसं रोखता येईल असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. परंतु जरांगे मुंबईत जाण्यावर ठाम आहेत. पण जरांगे पाटील मुंबईत आल्यावर काय होईल? नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात एक नंबर. लोकांच्या प्रचंड गर्दीतून हा मोर्चा मुंबईकडे हळूहळू सरकतोय. ठिकठिकाणी जरांगे पाटलांचे भव्य स्वागत होत आहे. मोर्चाचा आजचा मुक्काम हा नवी मुंबईतील वाशीमध्ये आहे. या दरम्यान महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. हा मोर्चा जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मुंबईकडे रवाना होणार आहे. यामुळे 26 जानेवारी पर्यंत नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाशीतील मुक्कामानंतर पाटील थेट आझाद मैदानाकडे प्रस्थान करतील. त्याचा सर्वात मोठा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईची जीवनवाहिनी लोकलवरही ताण पडणार आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात असल्याने पार्किंगचीही फज्जा उडण्याची शक्यता आहे. पण एवढा प्रचंड संख्येने लोक मुंबईत दाखल झाले तर त्यांची सोय कशी करायची हा पेच मुंबईच्या महापालिकेसमोर असणार आहे. आणि मनोज जरांगे जिथे आंदोलन करणार आहेत त्या आझाद मैदानाची परवानगी अजून देण्यात आलेली नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.